आपल्यासोबत खो खो पुरुषांच्या संघाचा कर्णधार आणि विश्वविजेता भारतीय संघाचं नेतृत्व करणारा प्रतीक वायकर. प्रतीक, ही ट्रॉफी तुम्ही जिंकलेली आहे, खूप हेवी आहे. काय वाटते आज, काय भावना आहेत? खूप आनंदाचा क्षण आहे हा की वर्ल्ड कप जिंकून आलेलो आहे. कारण खो खो खेळाने खूप वाट बघितलेली स्वतःचा वर्ल्ड कप होण्यासाठीची, ती प्रतीक्षा आज संपलेली आमची सगळ्यांची. त्यामुळं खूप आनंद वाटतो आहे की आज भारत देश दोन्ही महिला आणि पुरुष वर्गामध्ये वर्ल्ड कप जिंकलेला आहे. सगळ्यांची स्वप्न, मला वाटते की सगळ्या खो खो प्रेमींची स्वप्न आज पूर्ण झाली आहेत आणि पूर्ण देश, मला वाटते, हे साजरे करत आहे. प्रतीक, खो खो प्रत्येकानेच खेळलं आहे, विशेषतः महाराष्ट्राचं यावर खूप प्रेम आहे. आणि तुम्ही पाहिलं, ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये मराठी खेळाडू होते, इंग्लंडच्या टीमचं नेतृत्व मराठी करतोय आणि दोन्ही आज महिला आणि पुरुष दोन्ही संघांचे कर्णधार मराठी होते. हा आज वर्ल्ड कप लेवलला गेलाय. तुम्ही जे नवे खेळाडू आहेत त्यांना काय सांगाल? मी एवढंच सांगेन नक्की की ज्या कारणामुळे सगळे खो खोपासून दूर जात होते, की लहानपणी सगळे एवढेच म्हणत होते की हा नॅशनल गेम आहे, ह्यामध्ये फ्युचर बघू शकत नाही किंवा फायनान्शियली आपण पुढे यामध्ये जाऊ शकत नाही. पण तसं नाही आहे. खो खो खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि सगळ्या देशांमध्ये वाढतो आहे आता, आणि येणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये पण खो खो आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. त्यामुळे सगळ्या खो खो प्रेमींना आणि यूथला मी सांगू शकतो की आपण नक्कीच खो खोमध्ये ॲज अ फ्युचर आणि ॲज अ करिअर बघू शकता. एक अजून एक प्रश्न असा आहे की खो खो इतका म्हणजे प्रचंड हेवी असं आज तुम्ही वर्ल्ड कप उचललाय, आणि असे दिवस खो खोला केव्हा तरी येतील असं वाटलं होतं का जेव्हा खो खो खेळत होतात त्यावेळेस कधी? आणि कोणाला श्रेय दिलं या दिवसांत? मला तेव्हा मी कधीच विचार पण नव्हता केला. 24 वर्षापासून खेळतोय खो खो, पण तेव्हा विचार नव्हता केला की एवढ्या मोठ्या प्रमाणात खो खो होईल. पण स्वप्न होतं की एक दिवस खो खो नक्कीच सगळा पूर्ण म्हणजे जग खेळेल आणि खो खोचा झेंडा इथपर्यंत जाईल. मला वाटतं की याचं श्रेय मी सगळ्यात पहिल्यांदा आमचे प्रेसिडेंट श्री सुधांशू मित्तल सर यांना देऊ शकतो, आणि श्री MS त्यागीजी सर यांना देऊ शकतो. कारण त्यांच्याशिवाय, त्यांच्या विजनशिवाय ही गोष्ट पॉसिबल नव्हती. एवढ्या वर्ष आम्ही खो खो त्याच कारणामुळे अडकलेलो म्हणता येणार नाही, बट पुढे जात नव्हता. काही कमी होती त्यामध्ये, पण ती सर आल्यापासनं सरांनी दूर केल्यात सगळ्या गोष्टी. ज्या गोष्टी म्हणजे प्रत्येक खेळामध्ये मोठं होण्यासाठी काही प्रमाणात पैसा लागतो आणि तेवढीच विजनसुद्धा मोठी लागते, तर सरांनी ती गोष्ट केली आहे. आणि माझ्यासारखा एक लहान घरातनं आलेला किंवा सामान्य कुटुंबातनं आलेला खो खो खेळाडू त्याला आज ह्या लेवलपर्यंत घेऊन जाणं, तर त्यामध्ये मला वाटतं की त्यांचं हे यश आहे. आणि जे बाकी लोकांनी जे आयुष्य दिलं आहे खो खोसाठी, त्यांनी जी लेगसी आणली आहे खो खोसाठी, तर ती खूप महत्त्वाची ठरली आहे यामध्ये. धन्यवाद, खूप खूप अभिनंदन परत एकदा, आणि खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण पाहू शकतो की आपल्या सोबत होता प्रतीक वायकर, ज्यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिलेली आहे की या खो खोच्या विजयाचं श्रेय हे या सगळ्या व्यवस्थेला दिलं पाहिजे. एकेकाळी शाळेच्या पटांगणावर खेळला जाणारा खेळ आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश खोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.